जे जे मनात उफाळून येतं मी ते तडक कागदावर उतरवतो. याच भावना सखीला वाचावयास सांगतो. मैं उम्मीद लगा के उसके लफ्ज सुनने बेचैन हो जाता हूँ. ती हसते. मग तिचा सहज रिप्लाय येतो, काही पण. म्हणून काही मला राग येत नाही आणि तिच्यावरील माझं प्रेम तसूवरही कमीही होत नाही. मग तिचा फोन येतो. मी लगबगीनं रिसीव्हही करतो. कोणी ऐकत तर नाही ना म्हणून हळूच बाजूला सरकतो. लव यू म्हणतो. बरं का, लव यू म्हणतो थोडं हसून. मग तिचा सहज रिप्लाय येतो, काही पण. ती छोट्या छोट्या गोष्टीतून कधी कधी नाराज होते आणि खूपदा रागावून उग्र रूप देखील धारण करते. अशा वेळेस मी तिला शांत करण्यासाठी प्रयत्न करतो. 2 दिवसानंतर तिचा मूड ठीक झाला की मी प्रामाणिकपणे म्हणतो, खरंच तुझ्या या मौनाच्या 2 दिवसात मी पुरता कोलमडून गेलो ग. ती हसते. ती हसते. मग तिचा सहज रिप्लाय येतो, काही पण. ती नेहमी खूप एकांत अनुभवते. का ते मलाही माहीत नाही. खोदून खोदून विचारणा करतो, पण अद्यापही तिने मला सांगितलंही नाही. मी कायम सोबत आहे असा विश्वास मी तिला कायमच देत असतो. तू एकटी नाही आहेस ग. मी असताना तू एकटेपणा वाटून घेऊ नकोस. थोडं हसून. बरं का, थोडं हसून. मग ती सहज रिप्लाय करते, काही पण. खरं सांगतो यार, मी अजूनही तिचा चेहरा पाहिलाही नाही. फोटोतूनच खूपदा कितीदा निहाळतो तिला. फोनवरून तिचा येणारा नेहमीचा आवाज मात्र माझ्या कानात फिट झाला आहे. डोळ्याने पाहण्याचे व हाताने स्पर्श करण्याचे भाग्य मला अद्यापही नाही. तिच्या ओढीने मी कासावीस होऊन तुला भेटण्यास येऊ का ग असं विचारताच ती हसून रिप्लाय करते, काही पण. खूपदा पाहिलंय तिला मी प्रेमापोटी माझ्यासाठीच अश्रू ढाळताना. तेव्हा तिचे काहीही न बोलताच अगाध प्रेम व्यक्त होताना अनुभवलंय मी. मला मात्र ती हे जाणवून देत नाही. पण मी विचारतो, माझ्यासाठी का असं घालतेस ग. तशा अवस्थेतही स्वतःला सावरत खोटच हसून रिप्लाय करते, काही पण. संसाराच्या रहाटगाड्यात तू पुरती पिचून गेली आहेस का. तसं काहीच नाही हे तिचं प्रतिउत्तर. नोकरीचा भार आवाक्याबाहेर होतोय का. तुला काही टेन्शन आहे का. कोणतं दडपण आहे का. कशाचं भय जाणवतंय का. तिचं काहीतरी उत्तर येईल म्हणून मी श्वास रोखून कान टवकारून जीव कानात आणतो. मग ती हसून रिप्लाय करते, काही पण. तू नाश्ता केला का. जेवण वेळेवर झालं का. मी लेकराच्या काळजीने विचारतो. ती पुन्हा हसून म्हणते, काही पण. सगळं काही अखेर स्मशानात नेऊन जाळून अंत करावं. मग नंतर तिच्या मिठीत नवजात अर्भकासारखं बिलगून शून्यात पडून राहावं. अतीव मायेने घट्ट विळखा घालून मी म्हणावं, अगं आई, ताई, प्रिये, सखे, तूच काही सर्व रूपे माझ्यासाठीच. पण आता मी फक्त तिच्या प्रतिसादाची वाट पाहतो. ती काही पण असं नाही म्हणाली. खरंच ती पुन्हा गहिवरली.
मी जाणता झालो. अजाणतेच्या सर्व चुका माझ्या सागराप्रमाणे तिने तिच्या उदरात सामावल्या. माझी अगतिकता, माझी तडफड, माझी उदासीनता, माझी उद्विग्नता, माझी ओढ, माझं प्रेम एव्हाना तिने गळी उतरवलं. आता गहिवरल्या कंठातून तिच्या काही पण हा शब्द सहज निघत नव्हता. अनेक वर्षानंतरचीच जणू ती आमची दुर्मिळ भेट. मात्र निघताना सुद्धा तिची मिठी सैल होत नव्हती. वाटलं घट्ट बिलगून शरीर चिप्पाड करून एक रूपच व्हावं आणि देह कायम तिच्याच सोबत राहावं. निघताना डोळे पाणावून आर्तपणे म्हणाले, येशील ना रे पुन्हा लवकरच. मी तिच्या डोळ्यात न पाहता मान फिरवूनच म्हणालो, काही पण. मी तिला भरभरून देतो आणि देईनही, हे माझं प्रेम आहे. पण म्हणून मी तिच्याकडून किंचितही रिटर्न येण्याची अपेक्षा मुळीच नाही बाळगली. हा व्यवहार नाही. हो, हा व्यवहार नाही आहे. मी शब्दात वर्णन नाही करू शकत इतकं प्रेम तिच्यावर करतो. म्हणून तिने रिटर्न माझ्यावरही तितकंच प्रेम करावं असा कुठे नियम आहे का? यालाच तर प्रेम म्हणतात. तिनं मात्र या प्रेमाचा गैरसमज नको करायला. मला खात्री आहे यावरती काही पण असं म्हणणारच नाही. मला विश्वास आहे. तू प्रेरणेचा स्रोत आहेस. यशस्वी पुरुषामागची तू खंबीर स्त्री आहेस. झाडं, पानं, फुलं वाढण्यासाठी तू पाणी, सूर्यकिरण आहेस. अश्रूंची फुलं करणारी तू जादूगारीण आहेस. उंच सोनेरी कळस आणि त्या नेत्रदीपक मंदिराचा तू खरा पाया आहेस. तू कोणाच्याही आयुष्यात प्रवेश केलास तरी त्याच्या आयुष्याचं सोनं करणारी तू परीस आहेस. माझ्या जीवनाची बाग फुलवूनही ती हसून म्हणते, काही पण. खरं सांगू का मित्रा, ती इंद्रधनुष्य बनते अवकाशातील. किंग मेकर होते राजगादीच्या राजामागे. ती मूळ होते भरभक्कम वटवृक्षाचा जमिनीखाली. तिनं देत राहावं आणि घेणाऱ्याने ते घेत राहावं, असंच सर्व काही आहे. पण श्रेय देण्याची व कौतुक करण्याची वेळ येते ना मित्रा, तेव्हा ती हसण्यावरी नेऊन, अरे काही पण. कधी कधी मी हताश होऊन, आता आयुष्य असं कितीसं राहिलंय ग जगण्यासाठी? मर्यादा बाळगूनच जगायचं असतं का? तू सोडून बाकी इतर गोष्टीत तर घुसमटच होते ना ग माझी. ती सहज म्हणते, घुसमट, दुःख, संकट, भय यांची कोलिष्टके मनात उत्पन्न झाली तुझ्या जरी, तरी मी आहे ना प्रेमाची फुंकर घालून सर्व स्वच्छ करून आधार देण्यासाठी. मी साश्रूपूर्ण तिचा हात माझ्या हातात घेऊन, यार ग्रेट आहेस तू असं म्हणाल्यावर ती मला जवळ घेते. तिचे अश्रू लपवत ती पुन्हा हसते आणि म्हणते, काही पण.